आता इथं तुम्ही फ्रंटला गोल गळा किंवा अशा प्रमाणाने कोणत्याही आकाराचा गळा इथं आखून घेऊ शकता। त्याच्यानंतर मी इथं क्रॉसपट्टी आखून घेते। क्रॉसपट्टी 3 इंच घेते मी आणि फिटिंगच्या बाजूला मी 2 इंच घेतलेले आहे आणि अशा प्रमाणाने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलं। तर त्याच्यानंतर मी इथं टक्सचा पॉईंट काढते। मध्य पॉईंट काढला 4.25 इंच। त्याच्यानंतर इकडे तिकडे दोन्ही बाजूला पण मी 1-1 इंच घेतला आणि लांबीला मी 2 इंच ठेवले। टक्सची उंची आणि सेंटर पॉईंट काढली ह्या टक्सचा आणि ह्याच्या 2 इंचामध्ये 2 इंच अंतर ठेवलेलं आहे। इथून इथं 2.5 इंच अंतर ठेवलं आणि 3 वारे टक्स पण आखून घेतलं आणि ह्या टक्सचा मी अंतर 2-2 इंच घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं 4 टक्स इथं आखून झालेलं आहे। त्याच्यानंतर इथं टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन घेते मी। वरच्या बाजूला अर्धा इंच, खालच्या बाजूला 1 ते 1.5 इंच घेते। तर इथं 1.5 इंच कमी केलेलं आहे शोल्डरला मी, फ्रंटला डीप आहे म्हणून। तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फ्रंटमध्ये चेंजेस करून घ्यायचा असतो, बॅक बोट आणि फ्रंट डीप असल्यामुळं। त्याच्यानंतर बाहीसुद्धा इथं कटिंग दाखवते तुम्ही। मी 9.5ची घडी घातलेली आहे। 9.5 छातीचा माप आलं होतं आपला। छातीचा माप किती येतोय तेवढंच इथं आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची असते। त्याच्यानंतर मुंडा खोल मी ते 3.5 घेतले। पुढं मी 1.5 इंच घेतलेली आहे आणि इथं अशा प्रमाणाने आखून घेते, बाहीचा आकार देऊन देते। तुम्ही बघू शकता इथं। आता खालच्या कडेला दंडगेर घेतलं, एक्स्ट्रा मार्जिन 1.5 इंच घेते। तर मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते सगळीकडं पण। तर अशा प्रमाणाने इथं बाहीची पण कटिंग झालेली आहे। आता मेन फॅब्रिकची कटिंग दाखवते। तर मेन फॅब्रिक अशा प्रमाणाने आहे। तर इथं मोठी बॉर्डर आहे ती मी बाहीला ठेवलं आणि बारीक बॉर्डर आहे ती मी मागच्या बाजूला घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसाराने कस्टमर कशा पद्धतीने सांगतात तशा प्रमाणाने तुम्ही इथं कटिंग करून घ्यायचा। आता पुढचा मागचा गळासुद्धा इथं कटिंग केलेला आहे आणि पूर्णपणे इथं संपूर्ण कटिंग झालेली आहे। तर बाहीची पण इथं मी डिझाईन सांगितलेलं आहे। ती डिझाईनसाठी मी इथं बॉर्डर काढून घेते आणि इथं सेंटर पॉईंट काढून इथं 2 बाहीला 2 कापड इथं कटिंग करून ठेवून घेते। अशा पद्धतीने मी पूर्णपणे इथं ब्लाऊजची कटिंग सांगितलेलं आहे। ह्याच्या आधीचा व्हिडिओ नाही जर बघितला असला तर नक्की जाऊन बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या। आणि नवीनच व्हिडिओ पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका। चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।